नमस्कार, आपण पाहता आखाडा. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. सत्तेत असणारे मित्रच एकमेकांना तुफान हल्लाबोल करतायत, पण 18 तारीख शिवसेना आणि भाजपच्या आयुष्यात नव्या किरणाप्रमाणे आली आणि युतीचा शंखनाद झाला खरा, पण युती झाली असली तरी चर्चा काही थांबताना दिसत नाहीये, कारण ऍक्शन नंतर रिॲक्शन येत आहेत आणि असंच काहीच युतीच्या बाबतीत झालेलं आहे. पाहूया आता TV9 चा स्पेशल रिपोर्ट. युती झाली पण माइंड गेम सुरूच. युतीचा फायदा आणि नुकसानावरून खलबत. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचं एकमेकांविरोधातलं बंड कायम. मी अजूनही मैदान सोडलेलं नाही. मी स्वतः माननीय उद्धव साहेबांशी 2 दिवसानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे. आनंदित होईल आणि म्हणून ही नवी सुरुवात करत असताना आम्ही जी अब जो कुछ हुआ हमारी बातचीत तो हुई है. दोबारा इसका अनुभव हम एक दूसरे को नहीं आने देंगे. आम्ही पुन्हा या ठिकाणी लोकसभा विधानसभा सर्व निवडणुकांकरता एकत्रित येण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या तावातावानं युती झाली त्याच वेगानं आता सवाल उपस्थित झाले. युतीचा फायदा कोणाला? गटबाजी वाढणार का? बंडाळी वाढणार का? मुख्यमंत्री पदाचं काय? कट्टर शिवसैनिकांना युती आवडली का? भाजपची मजबुरी होती का? सर्वेमुळे युती झाली का? या सवालावरून आता कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे की युतीचा फायदा कोणाला? शिवसेनेला की भाजपला? लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढणार आहे आणि विधानसभेसाठी 50-50चा फॉर्म्युला असला तरी मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही. युतीच्या घोषणेआधी शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्र लढण्याची तयारी केलीच होती. त्यामुळं ज्या संभावित उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते त्या ठिकाणी युतीमुळे पत्ता कट होणार असेल तर बंडाळी तर वाढणारच. शिवसेना आणि भाजपमध्ये बऱ्याच नेत्यांचा युतीला विरोध होता. आता युतीमुळे पक्षांमध्ये 2 गट पडून गटबाजीचीही दाट शक्यता आहेच. त्यातच उघड आतापासूनच असहकार्य सुरू झालंय. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर दानवेंविरोधात मागे हटण्यास तयार नाही, तर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या विनायक राऊतांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलंय. तोच मी तुम्हाला सांगतो ना की आज मी मैदान सोडलेलं नाही आणि 2 दिवसानंतर जेव्हा किंवा माननीय उद्धवजी ठाकरे आम्हाला वेळ देतील तेव्हा मी उद्धव साहेबांशी या संदर्भामध्ये बोलेल. त्यांनीच आम्हाला सवाला कामाला लावलेलं आहे आणि आता अंतिमता आदेश त्यांच्याकडून घ्यायचा. माझ्या सरकारचं म्हणणं जर प्रकल्प हवा असेल तर मला वाटते ही भूमिका प्रमोद जठारांनी बजावायला पाहिजे. म्हणून मी माझ्या सगळ्या ह्या गोष्टीवर बाजूला ठेवून गरीबाला बेरोजगाराला 2 हाताला काम मिळेल, त्याच्या पोटामध्ये 2 घास अन्न जाईल याच्यासाठी प्रकल्प समर्थक म्हणून या ठिकाणी रिंगणात उतरायला तयार आहे. म्हणजेच युती झाली असली तरी खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. चंद्रकांत दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा माननीय अमित शाह साहेबांना जर विचारलं असतं तर अशी घोषणा कदाचित त्यांनी केली नसती. आणि म्हणून एकदा युतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अडीच वर्ष सत्तेमध्ये समान वाटप हा फॉर्म्युला ठरल्यानंतर मुख्यमंत्री देखील त्या सत्तेच्या समान वाटपामध्ये येतो हे त्यांना समजायला हवं. सत्ता उपभोगली, मंत्र्यांनी पण महानगरपालिकेची राज्याची, आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचा द्वेष करून आज गळ्यात गळे घालून युती जी केली आहे ही जनतेचं नाव सांगताय, ही जनतेसाठी नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती नसून वैयक्तिक स्वार्थ आणि सैनिकांचा स्वार्थ नाही आहे. हा फक्त मातोश्रीच्या स्वार्थापोटी आणि बचावासाठी झालेली ही युती आहे. एक हाती सत्तेची घोषणा तर शिवसेनेबरोबरच भाजपनेही केली होती, पण सध्याची स्थिती तशी नाही आणि म्हणूनच दोन्ही नेतृत्वांना एकमेकांच्या शेजारी बसण्याची वेळ आलीच. आता युतीच्या सामन्यात कोण जिंकणार हे तर निवडणुकीतच कळेल. ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी.
आणि एकूणच आपण बघतोय आता कशा प्रकारे एकूणच तू मेमेला सुरुवात झालेली. मान्यवर सगळे आपल्या सोबत आहेत. अर्थात युतीमध्ये नैतिकता असल्याचं मत रामदास कदमांनी आत्ताच व्यक्त केलं. ती हवी तरच युती ठेवा, नाही तर तोडा असं ते म्हणतायत. आणि अर्थात ती मान्य नसेल तर युती तोडावी असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असा निर्णय झालेला आहे. मग हे सगळं गुलदस्त्यामध्ये का देखील खूप मोठा प्रश्न आहे. काय म्हणाले रामदास कदम ऐकूयात. चंद्रकांत दादांनी चुकीची स्टेटमेंट केली. चंद्रकांत दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा माननीय अमित शाह साहेबांना जर विचारलं असतं तर अशी घोषणा कदाचित त्यांनी केली नसती. आणि म्हणून एकदा युतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अडीच वर्ष सत्तेमध्ये समान वाटप हा फॉर्म्युला ठरल्यानंतर मुख्यमंत्री देखील त्या सत्तेच्या समान वाटपामध्ये येतो हे त्यांना समजायला होतं. आणि उद्धव साहेबांनी हीच भूमिका सांगितली, शहासाहेबांनी सांगितलं होतं जी माझ्याकडे माहिती आहे की असं जर झालं नाही तर ज्याचा जास्त मुख्यमंत्री त्याचा जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल तर एकमेकाचे आमदार कमी करण्याचं काम चालू होतं, पाडापाडीचे धंदे चालू होतात, ते होता कामा नये. म्हणून हा फॉर्म्युला त्यांनी निश्चितपणे केलेला आहे. आणि या बाबतीमध्ये उद्धवजींनी सांगूनच तो निर्णय घेतला. चंद्रकांत पाटील असं म्हणतील तर काय तुमचं त्यांना नाही, तरी देखील चंद्रकांत दादांना मान्य नसेल तर दादांना सल्ला देईल की आपण इथे तोडून टाका, आम्हाला काही अडचण नाही. आणि मान्यवर सगळे आपल्या सोबत आहेत. भारत कुमार राऊत सर ज्येष्ठ पत्रकार इथं आपल्या सोबत स्टुडिओ, तर उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, निलमताई गोरे शिवसेनेच्या प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. मात्र सगळ्यात पहिला प्रश्न आहे अवधूत वाघ यांना. अवधूत वाघ, आत्ताच आपण रामदास कदम यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. जर युतीमध्ये नैतिकता नसेल तर युती तोडा असं स्पष्टपणे सांगतायत. आणि त्यांनी आठवण करून दिली की आपल्या ठरलेल्या 50-50 मग मुख्यमंत्री देखील 2.5 वर्ष. काय एवढं सगळं गुलदस्त्यात ठेवलं जात आहे आणि का असं विचारलं जात आहे आता तुम्हाला युती झाल्यानंतर देखील की नैतिकता ठेवा जरा आणि नैतिकता पाळा. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष शिवसेनेची झालेली ही युती आहे ती हिंदुत्वाच्या एका ब्रॉड पायावर उभी आहे. या हिंदुत्वाच्या मुशीतून आणि या भारत मातेच्या कुशीतून ना कोणी छोटा भाऊ ना कोणी मोठा भाऊ पण 2 जुळी भाव झालेली आहेत आणि ह्या जुळ्या भावंडांची ही युती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि जागा वाटप हे प्रश्न आता उद्भवतच नाहीये. आता ज्याप्रमाणे अर्जुनाला एकच डोळा दिसत होता त्याप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं होतं की आम्ही 45 जागा निवडून आणू. काल युती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एका बाईटमध्ये हेच म्हटलं की आम्ही 45 जागा निवडून आणू. याचा अर्थच असा की 2 दिवसापूर्वी जी युती झाली होती त्याच्या आधी कित्येक दिवस भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये शिवसेनेबरोबर एकत्र येऊन 45 जागा जिंकण्याचा जो हा डोळा जो आहे तो डोळाच आपण बघायचा. शिवसेनेला सांगायला विसरलात का की आता आपलं लक्ष त्या डोळ्याकडे. शिवसेना काही आज आमच्या बरोबर आलेली आहे अशातला भाग नाहीये. आदरणीय लेट कैलासवासी प्रमोद महाजन आणखीन आपण इतिहासात नको जाऊया. वर्तमान बघूया. काही क्षणापूर्वीच रामदास कदम यांनी वक्तव्य केलेलं आहे की नीतिमत्ता ठेवायची असेल याच्यात तरच युती नाही तर तोडा. युती असं स्पष्ट केलं त्यांनी. बरोबर. एक थेट प्रश्न आहे, सारा महाराष्ट्राला समजून घ्यायचंय मुख्यमंत्री पदाविषयी काय नेमकं ठरलेलं आहे सांगा ना. काय फॉर्म्युला ठरलेला आहे. कारण त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये तो काही बाहेर आला नाही. आज आपण बघतोय हा अखंड तांडव शिवसेनेकडनं केला जातोय. परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण सादरीकरण केल्यानंतर शेवटचा शब्द ते म्हणाले होते की याच्यानंतर युतीमध्ये जर काही थोडे प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी माननीय अमितजी आणि माननीय उद्धवजी हे सक्षम आहेत. आणि मला वाटतं की युतीमध्ये याच्या पुढे जे काही प्लस मायनस प्रॉब्लेम्स येऊ शकतील त्याच्यामध्ये अमितजी आणि उद्धवजी हे सक्षम नेते ते सॉल्व्ह करतील. रामदासभाई कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत पण मला नक्की आणि खात्री आहे की उद्धवजी त्यांच्याहूनही मोठे नेते आहेत. बरं, चला मी निलमताई गोरे यांच्याकडे जातो. निलमताई, कोणाच्या वक्तव्याविषयी मी तुम्हाला काही विचारणार नाही प्रश्न, मात्र प्रश्न महाराष्ट्राला जाणून घ्यायचा आहे. कुठचंही गठबंधन, कुठचीही युती जी असते त्यासाठी काही नियम असतात, ते बनवलेले असतात. एक करार ठरलेला असतो पेपरवरती की हे करायचं हे करायचं हे करायचं. अनेकदा आपण बघितलं आरोप लागलेले शिवसेनेकडनं की भाजपनं साफ धोका दिला आणि त्या कटुपणाविषयी उद्धव ठाकरे देखील म्हणालेले होते प्रेस कॉन्फरन्समध्ये. मात्र कटुता हे आत्तापासून सुरू झाले असं एकूणच दिसतेय. कुठेतरी शिवसेनेला भीती आहे की पुन्हा भाजप तशीच वागेल.
एक तर पहिलं गोष्ट मला वैभव सांगायला पाहिजे इथे की युतीची घोषणा जी केली अमितजी शहा आणि उद्धवजी ठाकरे यांनी, देवेंद्र फडणवीसांनी व्यवस्थित त्याच्यात बरंचसं विवेचन केलं, पण एकाच दिवसामध्ये एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, कार्यपद्धती, त्याचबरोबर त्याच्यामधले प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान असं एका क्षणात होत नसतं. कारण आहे त्याला अशी, बघा मी पुण्याच्या आवृत्तीतल्या बातम्या पाहिल्या, इनफॅक्ट मी तुमचे आभार मानेन की तुम्ही मला या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी बोलावलेलं आहे. पण 4 जागा शिवसेनेच्या, 4 जागा भाजपच्या, हे पुण्याच्या वर्तमानपत्रामध्ये छापलं जातंय. का छापलं जातंय? उघड आहे की भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, हे जे मीडियाशी बोलत सुटलेले आहेत ऑफ द रेकॉर्ड म्हणत, पण अजून असे काही अंतिम निर्णय झालेले नाही आहेत प्रत्येक ठिकाणचे विधानसभा वाईज. कारण काही चर्चा जरूर झालेली असेल किंवा तो फॉर्म्युला माननीय उद्धवसाहेब, देवेंद्र फडणवीस किंवा यांच्यामध्ये काही तपशीलवार चर्चाही झाली असेल, पण एक साधी गोष्ट जी राजकारणामधली अतिमहत्वाची आहे आणि ती अशी आहे की लोकसभा निवडणूक अगोदर आहे. लोकसभा निवडणुकीमधल्या जागांच्या मध्ये बऱ्यापैकी म्हणजे एक प्रमोद जठारांचं आणि अर्जुन खोतकरांचं हे 2 जर का मुद्दे आणि किरीट सोमय्यांच्या उमेदवारीच्या सण, एक 3-4 ठिकाणी तर आता अनेक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, त्यांनी काही अमुक एका पद्धतीने तयारी सुरू केलेली असते म्हटल्यावरती त्याची उत्तरं मिळेपर्यंत थोडंसं ज्याला आपण म्हणू संवाद तर झाला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. बरं, आत्तापर्यंतचे जे नेते आहेत, मग आमचे पक्षाचे नेते सातत्याने कार्यकर्त्यांशी बोलत असतात, समजून घेत असतात मानसिकता. आणि अगदी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकसभेमध्ये काय परफॉर्मन्स होणार, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडे असणाऱ्या ज्या जागा आहेत त्यांच्या तिथे कोण कसं काम करतं आहे, काय पद्धतीने तिथे आपल्याला मतदारांचा कौल मिळतोय, याचा पण एक मोठा निकष असणार आहे ना. नक्कीच. त्याच्या आधीच सगळे अंतिम निर्णय फायनल. प्रश्न असा आहे आणि सारा महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्री पदाचं काय नेमकं डिलिंग झालेलं आहे की फॉर्म्युला काय नेमका ठरला हे काही सांगण्यात आलेलं नव्हतं. बरोबर. मग आज आता शिवसेनेकडनं त्याविषयी खुलासे सगळे केले जात आहेत, मग त्यावेळेला स्पष्ट करणं गरजेचं होतं त्याच दिवशी. काही छोटी गोष्ट नाही ना, सारा महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय आणि हक्क आहे की पहिल्या दिवशी स्पष्ट करायला पाहिजे होतं. अहो पण काही गोष्टी सूत्रबद्ध रीतीने सीएम साहेब बोलले आणि उद्धव साहेबांनी आज जे काय बोललेले आहेत तर त्यांनी स्पष्टच केले ना त्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे मुळात काय माहितीये का, मला तर खरं सांगायचं ना तर एक असं वाटतं स्पष्टपणाने की कुठे ना कुठे या सगळ्याबद्दलचं काय वस्तुस्थिती आहे ही आता एकदा उद्धव साहेबांनी मांडल्यावरती जी काही चर्चा झाली, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, माननीय उद्धव साहेब आणि आदित्य या चौघांमध्ये अंतिम वरती जी काही चर्चा झाली त्या चर्चा तिथे असणारे उद्धव साहेबांनी मांडल्यानंतर तशी चर्चा झाल्याशिवाय उद्धव साहेब तर मांडणार नाहीत ना. आतापर्यंत 21 वर्ष आम्ही पाहिलेले त्यांचं. आणि चंद्रकांत दादांचं काय तसं मत झालं असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये ते मांडून त्याचं स्पष्टीकरण घेऊ शकतात. आणि जनतेचा प्रश्न जो आहे त्याच्या संदर्भात आमच्या पक्षश्रेष्ठींना पण काय अधिकार आहे ना, कधी काय ठरवलेलं असेल तर कधी मांडायचं म्हणून. असं आहे, युतीच्या बद्दल सुद्धा हेच चाललं होतं वैभव. आणि प्लीज म्हणजे मीडियावर मी टीका करत नाहीये, पण माननीय बाळासाहेबांचा मृत्यू झाला तेव्हाही हेच झालं होतं. होण्याच्या आधीच मृत्यू सगळीकडे जाहीर करत सुटले होते. हा जो प्रकार झालेला आहे ना मीडियाचा, की मीडियाला एवढी घाई सुटलेली आहे प्रत्येक बाबतीमध्ये, ते तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जी योग्य वेळ वाटेल त्यावेळेला दोन्ही पक्ष ते जाहीर करतील. त्याच्या अगोदरच मीडियाचा उल्लेख केला म्हणून फक्त सांगतो की जेव्हा भाजपचे नेते, दिग्गज नेते ताई आणि शिवसेनेचे दिग्गज नेते रोज जेव्हा सांगत असतात की आम्ही स्वबळावरती लढणार आणि कार्यकर्त्यांना जेव्हा सांगतात की तयारीला लागा आणि मग एक दिवस अचानक आपण बघतो की अशा प्रकारे युतीची घोषणा केली जाते, तर प्रश्न विचारणं ताई हे साहजिक आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. उमेश पाटील देखील आपल्यासोबत आहेत. उमेश पाटील, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आधीपासून सांगितलं जे ताई येतो पुन्हा तुमच्याकडे. सातत्यानं सांगितलं जात आहे दोन्हीकडनं, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं सुरुवातीपासून टीका सुरू होती की हे लुटीपुटीचं फक्त भांडण आहे सुरुवातीपासूनच आणि युती होणार त्याप्रमाणे झाली, मात्र बेबनाव पुन्हा एकदा समोर यायला लागला असं वाटतं. 2 वेगवेगळे पक्ष आहे म्हटल्यानंतर बेबनाव होण्यामध्ये काही फार त्यामध्ये आश्चर्य करण्याचं काही कारण नाही. परंतु एक गोष्ट नक्की होती की शिवसेना भाजपची ही युती होणारच होती. हे सगळं उगीचं सगळं नाटक होतं आणि त्याच्यामुळे आता काय झालंय की शिवसेनेच्या पद्धतीनं शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक महाराष्ट्रातल्या जनतेचा वेगळा आहे.
म्हणजे आता परवा संजय राऊत साहेब काय म्हणाले की आमचा एकला चलो रे किंवा आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार अशा पद्धतीचा आमचा राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव झालेला आहे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव म्हणजे त्या डबक्यातल्या बेडकाची डरकाळी नव्हे किंवा काय म्हणतात त्याला डराव नव्हे असा एक शब्द त्यांनी वापरला होता. आता ते एका बाजूला त्यांनी असं बोलल्यानंतर त्या शिवसैनिकांमध्ये ज्या पद्धतीचा मेसेज गेला आणि आताची युतीची घोषणा झाली त्याच्यामुळे भाजप असेल शिवसेना नसेल कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही असं चित्र दिसतंय. आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. तो त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. फक्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर ज्या पद्धतीची मांडणी झाली, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उद्धव ठाकरेंनी उघडपणे नरेंद्र मोदींच्यावर टीका केली, प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेतला आणि अशा प्रखर टीकेनंतर सुद्धा त्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या जनतेच्या मनामध्ये एक प्रकारचा आम्ही विरोधी पक्षात असल्यासारखं म्हणजे स्वतःच विरोधी पक्षात असल्यासारखं सत्तेत राहून त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली आणि स्ट्रॅटेजी होती चुकीचं काय विरोधकांना स्पेसच एक मिनिट लक्षात घ्या. हे स्ट्रॅटेजीमध्ये त्यांनी जर उद्धव ठाकरेंनी जर पहिल्या डे 1 पासून मोदी साहेबांचं समर्थन केलं असतं, सरकारचं समर्थन केलं असतं, मोदींच्या प्रत्येक गोष्टी समर्थन का करावं उद्धव ठाकरेंनी मोदींच्या प्रत्येक गोष्टी समर्थन पण का करावं एकत्र आहेत म्हणजे काही करा. लक्षात घ्या नुसतं प्रत्येक गोष्टीचा समर्थनचा मुद्दा नाहीये. तुम्ही आतापर्यंत सरकार यांचं आल्यापासून सामनातले आगरलेख सगळे तपासून पहा आणि उद्धव साहेबांच्या भाषणातलं वाक्य न वाक्य तपासून पहा. ते कधीही फक्त मुख्यमंत्री सोडले इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात चाव्या देऊ नयेत असं त्याला एक त्यांनी दिलेलं आहे. एक लक्षात घ्या की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही हे युती करू नाहीतर स्वतंत्र लढो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आम्ही अगोदरच जाहीर केलेली आहे, आमची आघाडी अगोदरच जाहीर केलेली आहे आणि एकत्र जरी आले तरी आम्ही आम्हाला माहितच होतं की एकत्र येणार आहेत आणि आमची त्या दिशेने स्ट्रॅटेजी ठरवून सरांकडे मला त्याच्या अगोदर निलम तुमचे कमेंट याच्यानंतर सरांकडे जातो. निलम एक असं की आपण सामाजिक आणि राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी जेव्हा पाहतो आणि आपल्याला वेगवेगळी सरकारची वचनं आश्वासनं आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये जेव्हा फार मोठी त्रुटी दिसते आपल्याला त्यावेळेला त्याच्यावर बोलणं आपलं कर्तव्य आहे. आपण केवळ सत्तेत कशासाठी असतो तर सत्तेच्या फायद्यांसाठी नसतो तर सत्तेच्या निमित्ताने जनतेशी तुम्ही परत एक वचनबद्ध होत असता ना. त्यामुळे आमची जी टीका झाली ते भांडलो म्हणणं किंवा आमची जी टीका झाली ते आम्ही एकमेकाबद्दल काहीतरी आक्रमक बोललो. प्रश्न असा आहे की जनतेचे प्रश्न जर का सुटायचे आता GSTवरती आम्ही वाद केला मान्य करते मी, पण GSTवरच्या वादामधून मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांना आगाऊ पैसे मिळण्याचा कायद्यामध्ये जो बदल झाला तर त्याचं पण काही फलित आहे ना की जे जनतेला त्याचा फायदा जात असतो. असं असून मला काही लोक 4 फॉलोअर आहेत असं म्हणणं आहे निश्चितपणाने. नाही मी तुमच्याकडे येतो एक छोटा ब्रेक येतो त्याच्यानंतर भारत कुमार राऊत यांच्याकडे मी जाणार आहे कारण या सगळ्यात आपण बघितलं कार्यकर्त्यांचं मत काय कारण आपण विविध बातम्या सर बघतोय की कशा प्रकारे कार्यकर्ते खरंच नाराज आहेत. एक छोटासा ब्रेक येतो ब्रेक नंतर लगेच परत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रेशरने बना दी जोडी असं आपण बघतोय कारण राजकीय अपरिहार्यता याच्याशिवाय बाकी काही किती मुद्दे रेटले तरी सुद्धा आहेत का हा खूप मोठा प्रश्न आहे. मान्यवर आपल्या सोबत आहेत, अवधूत वाघ आहेत भाजपचे प्रवक्ते, भारत कुमार राऊत ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत, उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत आणि निलमताई गोरे आपल्या सोबत आहेत. भारत कुमार सर, एकीकडे आपण बघितलं की आता गेल्या 5 वर्षाचा सगळा कारभार सत्ता कसा होता, अगदी मांडीला लावून बसले तरी सुद्धा खिशात राजीनामे घेऊन फिरण्यापर्यंत अफजल खान, कोथळे सगळं महाराष्ट्रानं पाहिलं आणि काही जणांना त्याचा आनंद देखील झालेला होता की चला अंकुश ठेवून आहे आपण बघतो शिवसेना नेहमी त्याचे काही फायदे आता निलम त्यांनी सांगितले देखील मान्य हे सगळं. मात्र हे होत असताना ऐन वेळेला अशा प्रकारे युती होणं आणि त्याच्यानंतर नाराजी आपण बघतोय अनेक कार्यकर्त्यांमध्ये, ही साहजिक आहे नाराजी, दुखावले गेले देखील असतील अनेक कार्यकर्ते आणि एकला चलोवरचा नारा दोन्ही पक्षांनी दिलेला अगदी परवापर्यंत. अगदी बरोबर आहे. हे बघा एक लक्षात घ्या की जेव्हा अशा तऱ्हेचे एकमेकांचे विरोधी असलेली माणसं जेव्हा एकमेकांचे मित्र बनतात तेव्हा ज्याला टिथिंग ट्रबल म्हणतात. हे टिथिंग ट्रबल हे असणारच, त्याच्यामध्ये फार काही गैर आहे असं नाही. अजून काही दिवसांनी हे खळखळणारं पाणी शांत होईल आणि मग सगळे जी भिन्नता आहे ही दूर होईल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. तुम्ही जे म्हणाल एक अपरिहार्यतेची युती आहे, मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो ही अपरिहार्यतेची नाही, ही अगतिकतेची युती आहे.
आणि त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होणारच. आता प्रश्न असा आहे की आता उमेश पाटलांनी सांगितलं की अशा तऱ्हेने एकमेकांच्या विरुद्ध बोलत होते आणि डराव आणि गर्जन आणि सगळं चाललं होतं. मी त्यांचं लक्ष 90च्या दशकाच्या उत्तरार्धाकडे घेऊन जातो, ज्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसमधून विदेशी मुद्दा घेऊन ते जेव्हा बाहेर पडले काँग्रेसमधून आणि त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला, तेव्हा शरद रावांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल काय उद्गार काढले होते हे जर आपण आठवून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की याच पद्धतीची भाषा त्यांनी वापरली होती. परंतु नंतर त्या शरद पवारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. इतकंच नव्हे तर त्यांच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसबरोबर युतीच केली आणि आता सध्या युतीमध्येच आहेत. तर त्यामुळे काय घडलं आता प्रश्न दुसरा रामदास कदम यांच्या वक्तव्याचा, त्यांच्यासमोर मला एकदा बोलून घेऊ दे. त्यांनी असं सांगितलं की 2.5 वर्षाचा मुद्दा ठरलेला आहे. हा जर ठरला असेल गुप्त ह्याच्यामध्ये तर मला ठाऊक नाही, परंतु तो जाहीर मात्र झालेला नाही. आता जाहीर करायचं राहून गेलं का तर तसं भाजपाने तो जाहीर होऊ दिला नाही. इतका छोटा मुद्दा नाहीये की तो जाहीर करायचा राहून गेला. कारण नाणार सारखा मुद्दा जाहीर झाला, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जाहीर झाला. असं असताना इतका महत्वाचा 2.5 वर्षाचा मुद्दा जाहीर व्हायचा राहून गेला किंवा त्यांनी मागे ठेवला. भारतकुमारजी, शिवसेनेला धाकधूक आहे मात्र या सगळ्याची? शिवसेनेलाच नाही, ही धाकधूक भाजपला सुद्धा असणार. जर का अशा तऱ्हेची संदिग्धता असेल तर याची धाकधुकी दोन्ही पक्षाला असणार, शिवसेनेला नक्कीच असणार. मात्र जर का शिवसेनेचे जर का जास्त उमेदवार निवडून आले तर पहिलं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे येईल, निश्चितच आहे. 2.5 वर्षातही मी सोडून देत नाही, मुद्दा घेत नाही. जे कोणी सर्वाधिक सीट्स मिळतील त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाईल, हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे तसं जर गेलं तर मग 2.5 वर्षाचा मुद्दा राहतो कुठे? तो राहणारच नाही. आणि एकंदरीत जर भाजपाकडे गेलं तर भाजपा 2.5 वर्षांनी का सोडेल? त्यांच्यामध्ये खूप मोठी शेवटी सत्तेच्या त्या सीएम पदाच्या भोवतीच सगळं फिरतंय. मग सगळं सीएम पद किती हिंदुत्व देशहित वगैरे सीएम पद नव्हे, हे अंतिम सत्तेचं पद आहे. मुख्यमंत्री पद हे अंतिम सत्तेचं पद आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्या भोवतीच राजकारण फिरणार, हे त्याच्यामध्ये गैर असं काही नाहीये. मात्र या संबंधीची चर्चा जर आधी झाली असती आणि थोडं जरी सुतोवाच आधी झालेलं असतं तर त्यानंतरच्या असे गोंधळे झाले नसते. दुसरी गोष्ट, रामदास कदम हे उच्च प्रतीचे नेते आहेत, ते शिवसेना नेता या कॅटेगरीमध्ये बसणारे आहेत, ते विरोधी पक्ष नेते होते, ते मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत. असं असताना अशा तऱ्हेचं विधान जाहीरपणे करण्यापूर्वी जर त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलले असते तर किंवा हे बोलल्यानंतर संगनमतानेच वेल ऑर्केस्ट्रेटेड स्टेटमेंट म्हणतात तशा तऱ्हेचं ऑर्केस्ट्रेट स्टेटमेंट असेल, जे मला बोलता येत नाही हे तू बोल, अशा तऱ्हेचं झालेलं असेल, हे काही असू शकेल. मात्र याच्यामुळे जनतेची काही काळ मनोरंजन होईल, पण तो काळ त्यानंतर मात्र रागायला सुरुवात होईल. आणि अर्थात सत्ता आल्यानंतर मग पुन्हा एकदा लोकांच्या अपेक्षा असतील काही वेगळं सांगायला नको. आणि त्यामुळे हे सगळे त्या सत्तेच्या भोवती फिरत आहेत का मात्र नक्की. आणि त्यात गैर नाही. तुम्ही म्हणता एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर इतर मान्यवरांकडे जातो, अगदी लगेच परततोय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सगळे मान्यवर आपल्या सोबत चर्चा आपण करतोय, कारण आपण बघितलं कशा प्रकारे हिंदुत्व असेल, देशहित असेल असं म्हणत दोन पक्ष पुन्हा एकदा एकत्र तर आले. मात्र हे होत असताना कुरबुरी पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. एकीकडे कार्यकर्ते काही नाराज असल्याचं कळतंय, दुसरीकडे रामदास कदम तर थेट बोललेले आहेत, युतीमध्ये नैतिकता असेल तरच ठेवा, युतीने तर तोडून टाका. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, मात्र एक स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे रामदास कदमांचं. त्यांचं असं म्हणणं आहे की चोरांच्या हातात चाव्या देऊ नयेत म्हणून आम्ही युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती थेट हल्लाबोल केला. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की त्यांच्यामध्येच नैतिकता आहे की नाही, नियम बनलेत की नाही युतीचे, की घिसाडघाईमध्ये करून टाकली युती. काय वाटतं? कसं आहे बघा, भाजप आणि शिवसेनेची युती हा युती नावाचा प्रकारच नाही, कारण ते दोन्ही एकच पक्ष आहेत. आजपर्यंत त्यांनी जनतेसमोर जो खेळ केला आणि जी नौटंकी चालवली शिवसेनेनी पण आणि बीजेपीनी पण, याला नौटंकीच म्हणायचं. आता रामदास कदम सारखे जे साईड ऍक्टर्स आहेत ते साईड ऍक्टर्स बोलणार की नैतिकता असेल तर तोडा वगैरे. आता संपलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की हा पूर्णपणे गावातला तमाशा आहे. हे दोन्ही एकत्र आहेत आणि त्याच्यामुळे आता हे जे गोष्टी सोडतायत की आम्ही मग युती तोडा, मग चोरांच्या हातात देऊ नका, हे सगळे हे पोरखेळ झाले. जनता महाराष्ट्रातली एवढी मूर्ख नाही की जनतेला हे कळत नाही की जे लोक 4.5 वर्ष बीजेपीला
जे वाटेल तसं बोलले, बीजेपी शिवसेनेला वाटेल तशी बोलली आणि एवढं सगळं करून जे राजीनामे खिशात घेऊन शिवसेनेचे आमदार आणि मंत्री फिरत होते ते कुठे गेले? त्याच्यामुळे हा पोरखेळ आता बंद करा. महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं कळतं आणि जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आज एवढी वर्ष केलेला आहे, तो बंद करा. सर्वप्रथम लक्षात घ्या, ही जी युती झालेली आहे भारतीय जनता पक्ष शिवसेनेत, ही फक्त विधानसभेसाठी मर्यादित नाहीये, लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी आहे. आणि सर्वप्रथम लोकसभेच्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आहेत. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागांपैकी 45 जागा जिंकून या युतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवावं या दृष्टिकोनातून एनडीएचे सर्व घटक पक्ष एकवटलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून या युतीकडे आपल्याला पाहावं लागेल. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त एक वेळ आमची युती नव्हती, परंतु याच्या आधी गेली 25 वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही लोकसभा असो किंवा विधानसभा असो एकत्र राहिलेली आहे. राजू वाघमारे साहेबांना मी सांगू इच्छितो की 1999 साली तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर नव्हता, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बाजून बाहेर निघाली होती. तुम्ही जे पोरखेळ, तमाशा, नौटंकी हे सारखे तुमच्या पोतडीतले परत परत वापरून गुळगुळीत झालेले शब्द सांगता, तुमच्या स्वतःच्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय की काय, इथपर्यंतचे वाईट शब्द पवार साहेबांनी काढले. त्याच पवार साहेबांच्या गोदीमध्ये आज तुम्ही जाऊन बसलात. सत्तेसाठी नाही बसलात तर तुम्ही कशासाठी बसलात? तर तुमच्या ईडीच्या, तुमच्या सीबीआयच्या या इन्क्वायऱ्या ज्या आहेत त्या जर तुमच्याकडे सत्ता नसेल तर त्या पुन्हा चव्हाट्यावर येतील. त्यासाठी आपल्या अपराधावर पांघरून घालण्यासाठी काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने युती केलेली आहे. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी पण होतो त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक म्हणायची आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू काँग्रेस आहे. 1999ला ज्यावेळी सोनिया गांधींच्या मुद्द्यावरून पवार साहेबांनी काँग्रेस सोडली त्यावेळी काँग्रेस हा राष्ट्रवादीचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. आणि आता तुम्ही नौटंकी, तमाशा या तुम्हाला शोभा देत नाहीत. आता कसं आहे माहितीये का की तमाशा बोललं आणि नौटंकी बोललं की यांना राग येणार हे साहजिकच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ऐकून घ्या आता ऐकून घ्या, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ऐकून घ्या हो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अफजल खान आणि शाहिस्ते खान आले नव्हते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात कोण असं म्हणालं नव्हतं की राजीनामे खिशात घेऊन फिरतोय आणि उद्या आम्ही युती तोडू. पण या तमाशाची नौटंकीची भीती वाटते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. तुम्ही सत्तेमध्ये झाली नसती तर ऐकून घ्या आता, ऐकून घ्या, ऐकून घ्या, मुख्यमंत्र्याचा पाठिंबा काढून घेतला होता. लोक विसरली का? तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातली लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमचा पाठिंबा काढून घेतला होता विधानसभेच्या आधी. तुम्ही राजीनाम्याचं काय बोलता? शिवसेनेचे एकाही मंत्र्याने राजीनामा दिलेला नव्हता. शिवसेना 4.5 वर्ष या सत्तेमध्ये राहिली. शिवसेनेचे एकमेव मंत्री लोकसभेमध्ये खासदार अनंत गीते हे सरकारमध्ये राहिले. परंतु 2014 साली पृथ्वीराज बाबा चव्हाणांचं सरकार कोणी पाडलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाडलेलं आहे. ऐकून घ्या आता, ऐकून घ्या अवधूतजी, तुम्हाला राग आलाय हे समजू शकतो, तुमची परिस्थिती समजू शकतो. तमाशात जे सोंगाडे येतात त्याच्याप्रमाणे प्रवक्ते आता येऊन बोलणार बीजेपी शिवसेनेचे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळून चुकलंय. आता तुम्ही कितीही ते घागरीवरून हे उताणं घागरीवरून पाणी टाकताय, काही होणार नाही. लोकांना कळलंय सत्तेसाठी अगोदर एकत्र होतात आणि आताही तुम्ही सत्तेसाठी लोणी खाण्यासाठी एकत्र. डॉक्टर राजू आम्हाला असं म्हणत सत्ता आली तर मग काय? ऐका, हिंदुत्वाच्या गोष्टी कसलं हिंदुत्व आणि कसला देश? अहो या दोन्ही पक्षांना फक्त मलिदा खाण्याशिवाय यांच्याकडे काही अजेंडा नाही आणि म्हणून हे लोक एकत्र आले. याच्या अगोदर एवढी गोष्टी ज्या पद्धतीने यांनी केल्या
आता परत लोकांसमोर जायला जनाची नाही तर मनाची. उमेश पाटील आणि त्याच्यानंतर मग निलमताईंकडे जातो. उमेश पाटील, कसं आहे माहितीये का, आता मगाशी राऊत साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला होता, त्याचं एक पहिल्यांदा क्लिअरिफिकेशन देतो की पवार निलमताईंचाही तसा मुद्दा असतो की पवार साहेबांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर हरकत घेतली होती आणि स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. त्यावेळेस मुद्दा काय होता की देशाची जी सर्वोच्च घटनात्मक पदं जी आहेत, मग राष्ट्रपती आणि पंतप्रधान असेल, या दोन पदाच्या संदर्भामध्ये विदेशी मूळ असलेली व्यक्ती असता कामा नये असा त्यावेळेचा तो मुद्दा घेतला. नंतरच्या काळामध्ये सोनिया गांधींनी स्वतःहून मी देशाचं पंतप्रधान पद स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे तो विषय तिथंच संपलेला आहे. मुद्दे असे आहेत की आता हे जे म्हणतात ना, तुमचे भांडण नव्हते का, अहो यांचे शब्द एक एक बघा. अफजल खान, कोथळा, खंजीर, वार, मर्द, नामर्द, वाघ, सिंह. आता कुठं वाघ राहिला हो? वाघाची शेळी लोक म्हणायची, आता शेळी नाही ससा झाला शिवसेनेचा. इतकं हे लाचार झाले. लकवा आलाय का हाताला हा शब्द कशाच्या संदर्भात होता, वारंवार उच्चार केला जातो. लकव्याचा शब्द असा होता की निर्णय प्रक्रियेमध्ये वेग आला पाहिजे, हा त्यातला मुद्दा होता. तुम्ही कशा पद्धतीने बोललाय, चौकीदार चोर आहे, आता त्या चोराच्या बरोबर उद्धव ठाकरे जाणार. आता दरोडेखोरांची टोळी झाली का तुमची? का तुम्ही दरोडेखोर झालात? सांगा ना. चौकीदार चोर आहे उद्धव ठाकरे म्हणले होते. अवधूत वाघ तुम्ही सांगा, असं म्हणणारे उद्धव ठाकरे आता तुमच्या शेजारी येऊन बसले. मग आता या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? का उद्धव ठाकरेंचं मतपरिवर्तन झालं आता? निलमताई त्याच्यानंतर अवधूत वाघ, त्याच्यानंतर वैभव. नाही वैभव, मला काय वाटतं की इतकं म्हणजे राष्ट्रवादीचं विनोदी निरूपण चाललेलं आहे की आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट, तसं लकव्याचं सुद्धा इतकं उदात्तीकरण तुम्ही करू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की जनता जी आहे ना, त्याच्यामध्ये आता मी अजून इतिहासात जाते. 98चं सोडून देऊ आपण, सोनियाजींचा एक मुद्दा आहे. खरं तर वारंवार मला तर हा प्रश्न पडतो की राष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेसमध्ये विलीन होत नाही. कारण 91 साली सुद्धा स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी एवढे पराकोटीचे मतभेद होते. लहान असाल एखादे समजा वयानी, पण आम्ही वयात नाही. मला पूर्ण होऊ दे आता. असं तुम्ही आरडाओरडा करून मी काय ऐकणार नाहीये. का कशासाठी वर्तमानाचं बोलायचं? कारण असं आहे की तुम्ही ठरवू शकत नाही आम्ही काय बोलायचं. ऐकून घ्या, आम्ही अंगाला राग फासून निघून जाईल हिमालयात असं दस्तूर खुद्द बोलले होते. आणि अशा वेळेला त्याच्यानंतर स्वतःच परत तिथे सामील झाले काँग्रेसमध्ये. नंतर परत 98ला बाहेर पडले आणि इतक्या वेळा लढून 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 आता भारतकुमार राऊतांनाही माहिती आहे, वैभव तुम्हालाही माहिती आहे, आणि राजू वाघमारेलाही तेवढा अभ्यास आहे, आणि उमेश पाटलांनाही अभ्यास आहे. पण आता नाहीला दे समजा त्यांचा इतक्या वेळेला करून मजल एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवण्याची किंवा एस काँग्रेसला मिळवण्याएवढी क्षमता हा पक्ष दाखवू शकला नाही. 2, आमची जर का युती समजा मोडली असती तर त्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती कशावरून टिकली असती याचं उत्तर सुद्धा महाराष्ट्राला अजूनही मिळालेलं नाही, माझं पूर्ण झालेलं नाही. त्यावेळेला दोन्ही उदाहरणं म्हणजे अगदी सत्ता आकडा यायच्या आत बहुमताचा, त्याच्या आतमध्ये एवढी घाई झाली होती, उतावळा झाला होता राष्ट्रवादी काँग्रेस की त्यांनी एकतर्फी पाठिंबा देऊन जाहीर टाकला. त्याचबरोबर आमची युती मोडल्याबरोबर काही मिनिटांमध्ये यांची सुद्धा आघाडी मोडली होती. आता प्रश्न काय झाला माहितीये का, सत्ता 98 नंतर 99 नंतर मिळाली अलगद, त्याच्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणून लोकांना फसवत आले, आदर्श घोटाळा झाला, इतके प्रकार झाले सगळे. खरं काँग्रेसचे प्रॉब्लेम कुठे आहे की याकूब मेमन बद्दल सुद्धा त्यांना सहानुभूती वाटते. आणि आमच्या सभागृहामध्ये वैभव, आमच्या सभागृहामध्ये दोन्ही यांचे सदस्य, त्याच्यात 1-2 राष्ट्रवादी काँग्रेसचेही होते, काँग्रेसचे सगळे सदस्य, मला धर्म काढायला आवडत नाही कोणाचा, पण अमुक एका समूहाचे सदस्य, सगळ्यांनी याकूब मेमनच्या फाशीच्या संदर्भामध्ये विरोधी भूमिका घेतली होती. अरे तुम्ही पुलवामाचा अटॅक कुठे होतोय, तुम्ही शिवसेनेच्या बद्दल तमाशा वगैरे बोलता. मला काय म्हणायचंय की तमाशा म्हणा तुम्ही, आम्हाला त्याचाही राग यायचं कारण नाहीये. राजू वाघमारे काय गप्पा बसणार नाहीये. आणि मला राग पण येत नाही, तुम्ही इथे इंटरव्ह्यू केलं नाही, राजू वाघमारे बसवलं पाहिजे. याला मावालीपणा म्हणतात. राजू वाघमारे जे करतायत ना चर्चेमध्ये, राजू वाघमारे बोलत नाही, उमेश पाटील बोलत होते, आणि आता उमेश एकदा पाटील करतायत. म्हणजे थोडक्यामध्ये गावामध्ये तुम्हाला काय वाटलं, टगेगिरीचं राजकारण वाहिन्यांवर चालणार आहे का काय तुमचं? तुम्ही गप्प बसा दोघे जण. पहिल्यांदा तमाशामध्ये लोकनाट्यामध्ये हजारो माणसं असतात, त्याच्यात सोंगाड्या असते, गवळण असते, त्याच्यामध्ये अजून कोणी लोक असतात.
ह्या सगळ्या लोकांची तुम्ही उपमा देत असाल तर तुम्हाला तमाशा बघायची खूप प्रॅक्टिस दिसते हो वाघमारे. पटापट तुमचा अभ्यास तो झालेला दिसतोय. पण मला त्या लोकनाट्यामधल्या लोकांची परवशता आणि प्रश्न दिसतात आणि म्हणून सोंगाड्या बोलताय ना तुम्ही, त्याच दादा कोंडके यांनी महाराष्ट्रावरती अधिराज्य केलं होतं आणि त्यामुळे तुमची सांस्कृतिक उंची जरा तपासून घ्या. नामदेव ढसाळ म्हणतात तशी की तूही इयत्ता कंची, कुठल्या उपमा देताय, काय बोलताय याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं सांगायचं की राजकीय अपरिहार्यता हा जो शब्द आहे याचा अर्थ काय, आमची जर का युती झाली नाही तर यांना फायदा होणार आहे. आणि म्हणून रामदास कदम जे बोलले की चोराच्या हातात चाव्या, म्हणजे यांच्याबद्दल चोर शब्द म्हणजे खूप सभ्य शब्द वापरलाय कदमांनी. आणि म्हणून असं आहे की हे सगळे घोटाळे करून संरक्षण मिळवण्यासाठी बाळासाहेब आता राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात आता यांचे की चिरीमिरी किती मिळाली. अरे मला प्रश्न विचारायचा आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये की तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय मंत्री झालात शिवसेनेच्या कृपेनी, त्यांचे पिताश्री किती चिरीमिरी घेतली होती हो तुम्ही त्यावेळेला. त्याच्यानंतर तुम्हाला कधी आयुष्यात काँग्रेसने दिलं नव्हतं मंत्रीपद, त्याच्यानंतर तिकडे गेले निघून. ती तुम्हाला माणसं विखे पाटील वगैरे विरोधी पक्ष नेते म्हणून चालतात. ससा झाला, हे झाला, ते झाला, तुम्हाला कारण तुम्हाला मातीतली घाण प्लीज एका मिनिटात संपवतो. या महाराष्ट्राची थोर परंपरा आणि संस्कृती आहे, महाराष्ट्राची लोकधारा आहे तमाशा म्हणजे. आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे काळू बाळू पासून दादा कोंडकेपर्यंत सर्वांनी सोंगाड्या रचलेला आहे. परंतु त्यांनी जरी आम्हाला सोंगाड्या म्हटलं, हा आमचा मान आणि सन्मान आम्ही समजतो, पण त्यांनी आम्हाला सोंगाड्या म्हटलं म्हणून आम्ही काही त्यांना तमाशातली मावशी म्हणणार नाही. डॉक्टर राजू वाघमारे तुमचे कमेंट मग भरतकुमार राऊत यांच्याकडे का. तमाशा महाराष्ट्राची परंपरा आहे, लोकनाट्य आहे, त्याच्यामुळे तमाशा काय वाईट नाही. आता तमाशाचा अर्थ ज्या पद्धतीने या दोघांनी घेतला आणि त्याचा राग या शिवसेना बीजेपीला जो आला, त्याच्यामुळे तमाशातली सगळी पात्र या दोन्ही पक्षात आहेत. त्याच्यामुळे गवळण काय बाहेरची नाही, गवळण पण बीजेपी शिवसेनेमध्येच आहे. प्रश्न असा आहे की आता कोणत्या तोंडाने आपण लोकांमध्ये जाऊन आमची युती आहे आणि आम्हाला मतं द्या हे बोलणार. अहो लोक राजीनामे विचारणार आहेत, लोक हे विचारणार आहेत की अगोदरचे कहा गया तुम्हारा वादा. पण त्यांनी लिस्ट दिले ना, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा दिलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की चोरांच्या हातात चाव्या जातील म्हणून आम्ही आता एकत्र आलेलो आहोत. याच्या अगोदर पण चोराच्या हातात चाव्या जातील राजीनाम्याची घोषणा करताना तुम्हाला आठवत नव्हतं का की राजीनामे दिल्यावर सरकार कोणाच्या ताब्यात जाईल हे कळत नव्हतं का. त्याच्यामुळे वैभव प्रश्न असा आहे की ज्यावेळी आपण काही बोलतो ते समोरच्याला अजिबात कळणार नाही, अशा पद्धतीने बोलण्याची पद्धत म्हणजे समोरच्याला अक्कलच नाही जनतेला, असं या दोन्ही पक्षांनी केलं. त्याचे प्रश्न जनता यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. बरं चालेल, मी एक अगदी छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर लगेच परत त्यानंतर भरतकुमार राऊत यांना देखील मला विचारायचं की या सगळ्यामध्ये संभ्रमाचं वातावरण अजूनही कायम आहे कारण ते वाढत जाणार आहे का येणाऱ्या काळामध्ये, विचारूया अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रेशर नाही बनारी जोडी आपण असं म्हणतोय, मात्र मग ती बनली तर त्याच्यात वाईट काय हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. मान्यवर आपल्या सोबत आहेत, थेट जातोय लास्ट सेगमेंट आहे. भरतकुमार राऊत सर आपल्या सोबत आहेत. सर या सगळ्यामध्ये आपण बघितलं हिंदुत्व, देशहित हे सगळे मुद्दे मांडले आणि अगदी आदल्या रात्रीपर्यंत एकमेकांवरती जहरी टीका करणारे दोघं पुन्हा एकदा एकत्र आले. मात्र या सगळ्यात मग विन विन सिच्युएशन कोणासाठी नेमकी, भाजप आणि शिवसेनेसाठी म्हणावी की राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी म्हणावी, यासाठी कारण स्पेसच न मिळून दिलं विरोधकांना एकमेकांवरती एवढी टीका करत बसायची, यात मग सक्सेसफुल झाले तसं म्हणावं. अगदी बरोबर आहे. बघा ह्याच्याकडे मी दोन दृष्टीने बघतो. पहिलं म्हणजे एक अरेथमॅटिक म्हणून, गणित म्हणून ह्याच्याकडे मी बघतो. तर तसं जर झालं तर मग हे जर शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष जर एकत्र आले आणि गेल्या वेळेची मतांची संख्या तुम्ही लोकसभा आणि त्यानंतर स्वतंत्रपणे लढल्यानंतर गेलेली विधानसभेची निवडणूक, त्याच्यानंतर स्वतंत्रपणे लढलेल्या महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका, ह्या सगळ्या जर आपण बघितल्या तर सगळीकडे यांची मतांची बेरीज जास्त आहे. त्यामुळे ते जर एकत्रपणे लढले तर त्याच्यामध्ये नक्कीच त्यांचा फायदा जास्त आहे. हे एक, हे मी अरेथमॅटिक म्हणून म्हणतो. जॉमेट्री म्हणून, भूमिती म्हणून जर बघायचं तर ही संख्या ही अधिक वाढते कारण ते एकत्र आल्यानंतर
दुसऱ्यांना ते स्पेसच देत नाहीत. भारतीय लोकशाही काय म्हणायची ती म्हणजे सत्ता शेवटी. भारतीय लोकशाहीमध्ये 51% 51% इज इक्वल टू 100% आणि 49% इज इक्वल टू 0%. हे ज्या सूत्र आपण मानत घेतलं तर सरळ सामना झाला. काँग्रेस शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी एका बाजूला आणि शिवसेना भाजप दुसऱ्या बाजूला. तर 51% घेणारा हा 100% घेत असतो. त्या दृष्टीने निश्चितच ही निवडणूक ही अशा ज्या तऱ्हेने झालेली युती, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा ही शिवसेना आणि भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे आणि त्यामुळे खूप मोठा विजय याच्यामध्ये मिळेल असं मला वाटायला लागलेलं आहे. तर ताई तुमची कमेंट मग नंतर मी इतर मान्यवरांकडे जातो. जी नाही, एक तर तळपायाखालची वाळू सरकल्यामुळे हे अशा उपमा सगळ्या देत आहेत ते असं म्हटल्यामुळे आम्हाला त्या लागत नाहीत. पण मला एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की एक नॉन कमिटेड वोटर जो असतो की जो शिवसेनेचा नाही, भाजपचाही नाही आहे, त्यांना एक समर्थ पर्याय देण्याच्या दृष्टीने म्हणजे फक्त सत्ता हे विकासाचं साधन आहे. आणि या दृष्टिकोनातून अखंड महाराष्ट्र असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नाणार जाणं असेल, या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. पण हा एक प्रवास आहे वैभव. आजच्या आज सगळी उत्तरं मिळतात असं नाहीये. काही काळामध्ये, काही दिवसांमध्ये, काही क्षणांमध्ये त्याची उत्तरं मिळतील. तोपर्यंत कार्यकर्त्यांचा कुठेतरी ठाम राहणार शिवसेना, नाणारचा मुद्दा असेल, इतर मुद्दे असेल, ठाम राहणार जसं वातावरण असतं. हो निश्चितपणाने ठाम राहणार. अगदी मी TV9 वरती तुमच्या मार्फत जनतेला वचन देते याचं की हे आमच्या पक्षाचं वचन आहे. बरं डॉक्टर राजू हमारे अगदी लास्ट कमेंट. आता आदरणीय राऊत साहेब जे म्हणाले या सगळ्या गोष्टी म्हणजे अर्थमॅटिक आणि भूमिती जॉमेट्री या सगळ्या गोष्टी एका ठराविक काळासाठी ठीक आहे. पण त्या गोष्टीची रिपीट तुम्ही एखाद्या जनतेला किंवा एखाद्या माणसाला एकदाच बनवू शकता. तुम्ही तीच बनवण्याची पद्धत परत वापरण्याचा प्रयत्न कराल तर समोरच्याच्या ते लक्षात आलेलं आहे. आता जनतेची काय प्रतिक्रिया होती ज्या दिवशी युती झाली त्या दिवशी ट्रेन मध्ये आणि बाकी ठिकाणी, अरे वो तो होने वाला था, वो मालूम था, वो लोग साथ में जाएंगे, ते जाणारच होते. आता ज्यावेळी प्रतिक्रिया अशी येते त्याचा अर्थ जनतेची हीच अपेक्षा होती. ऐका, त्याचा अर्थ असा की लोकांना कळत होतं की सत्तेत बसायचंय आणि हे उगाच नाही. पण मग जनतेचं भलं करायचं असेल तर सत्तेत बसायलाच हवं. ऐका ना, ऐकून घ्या वैभवजी. तुम्ही बोललात, माझे 1 सेकंड फुकट घालवला. जनतेची इच्छा अशी होती की सत्तेत बसून सत्तेसाठी एकमेकाला शिव्या देत आहेत, अशा पद्धतीने हे लोक बसलेले आहेत. त्याच्यामुळे यांची युती होणं हे जनतेला माहित होतं. त्याच्यामुळे प्रकार असा आहे की आता जी युती झाली त्याच्याबद्दल जनतेला ना सोयीसुतक आहे ना जनतेला काय त्याच्याबद्दल असताय. त्याच्यामुळे जनतेचं काय झालंय जनतेला माहिती आहे. यांना परत बसवायचं नाही सत्तेवर. आणि हे एकत्र लढले काय, वेगळे लढले काय, यांची जागा यांना दाखवायला खूपच जास्त बोलायला लागलेले आहेत. आम आदमी पार्टीच्या विरोधामध्ये इलेक्शन लढून त्याच आम आदमी पार्टीला सपोर्ट देणारे हे आणि कर्नाटकामध्ये कुमारस्वामीच्या विरोधामध्ये इलेक्शन लढवून भारतीय जनता पक्ष नको म्हणून त्याला मुख्यमंत्री बनवणारे हे, यांना ना धड गुण आहे ना यांना धड तोंड आहे. काँग्रेसचा लोटा जिकडे मिळतं तिकडे कलंडणारा आहे. काँग्रेसला आज ना नेतृत्व आहे ना त्यांच्याकडे फॉलोअर आहेत, त्यांच्याकडे त्यांच्याकडे आज विचार नाहीये आणि त्यांच्याकडे फक्त आई, मुलगा, सून आणि आई, मुलगा, मुलगी आणि जावई बाहेर पडलेली लोक आहेत. सोनिया गांधी बेलवर आहे, चौकीदार चोर है असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना माफी मागायला लावणार का? एकच प्रश्नाचं उत्तर द्या. उद्धव ठाकरे असं बोललेच नाही. चर्चा करण्यात नाही साहेब. बरोबर, धन्यवाद. बरोबर बोलतात. बरोबर तमाशा चालू आहे. बरोबर बोलला. आजकालच्या जमान्यामध्ये अवधूतजी चला
आपण मगापासून आपण राजकीय अपरिहार्यता म्हणतोय आणि ती हीच असते. निलमताई गोरे, अवधूत वाघ, भरत कुमार राऊत, उमेश पाटील आणि राजू वाघमारे, खूप धन्यवाद या चर्चेत सामील झाला. शेवटी ये जनता सब जानती आहे. मात्र हे सगळं असताना या युतीमध्ये नैतिकता आहे की नाही ते येणाऱ्या काळात कळेल. कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय वाटतं हे आता येणाऱ्या काळात लवकर कळेलच. वेळ झाली ते सामन्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV 9 मराठी.